नमस्कार लाडक्या बहिणी. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही. सरकारने नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा द्यायला पाहिजे होता. ज्यावेळेस त्यांची केवायसी दुरुस्त झाली त्यावेळेस त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता त्यांना द्यायला पाहिजे, परंतु सरकारने नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा दिला नाही. याबद्दल कोणी विचारतही नाही. त्यामुळे हे सरकार त्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याकडे लक्ष देत नाही. कारण ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिली होती त्यावेळेस त्यांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता दिला नव्हता, कारण त्यांची केवायसी चुकली होती. त्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर हप्ता जो काय आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला नव्हता. परंतु ज्यावेळेस त्या लाडक्या बहिणीची केवायसी दुरुस्त केली नंतर तो हप्ता द्यायला पाहिजे होता, परंतु सरकारने या गोष्टीकडे या दोन हप्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आम्ही देऊ असं म्हटलं, परंतु आणखी त्या नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचा पत्ता नाही. कारण ही सरकार कसं कसं पैसे वाचव या गोष्टीकडे लक्ष देत आहे. कारण मागच्या वितरणामध्ये जे काही वितरण झालं, मार्च आणि एप्रिलचं जे काही वितरण झालं त्यामध्ये 10,000 कोटी इतका फायदा सरकारला झाला. कारण या योजनेतून खूप साऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र केला आहे. अगोदर 2.5 कोटीहून जास्त लाडक्या बहिणी या योजनेस पात्र होत्या, परंतु ज्यावेळेस मी केवायसी प्रोसेस निघाली त्यावेळेस हळूहळू काही लाडक्या बहिणींची ही केवायसी झालीच नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी त्या निकषमध्ये बसत नाही अशा लाडक्या बहिणींना वगळण्यात आलं. काही लाडक्या बहिणींना तर कायमचं अपात्र करण्यात आलेलं आहे. त्या लाडक्या बहिणीकडे काही नसताना सुद्धा त्या लाडक्या बहिणींना त्या योजनेत पात्र करण्यात आलं आहे. असं कधी सरकारने 10,000 कोटी वाचवले आहे. सरकारला या दोन वितरणामध्ये म्हणजेच मार्च आणि एप्रिलच्या या दोन हप्त्यामध्ये सरकारला 10,000 कोटीचा फायदा झाला आहे. तर सरकार आणखी या गोष्टीकडे लक्ष देऊ शकते की आणखी किती लाडक्या बहिणी कमी करायच्या, कसं कमी करायचं, आणखी काही ना काही नियम ते काढू शकतात. हळूहळू ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना पुढे चालून काही ना काही आणखी प्रोसेस नंतर आणखी केवायसी. समजा कोणत्या लाडक्या बहिणी बँकेतून कर्ज घेतला आहे, काहीतरी बिझनेस करण्यासाठी कर्ज घेतला आहे, कर्जची अमाऊंट हे 3 लाख 4 लाख असेल, त्यावेळेस सरकार तेच बघत आहे की या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 जास्त अशा लाडक्या बहिणीला लगेच त्यांचा आपण करण्यात येत. ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस हे सरकार देत नाही, परंतु ज्यावेळेस लाडक्या बहिणी कसं कमी करायचं ह्या गोष्टीकडे लक्ष दिले की ते व्हेरिफिकेशन ही पडताळणी आधार कार्डनुसार पडताळणी खूप साऱ्या अनेक गोष्टींनुसार लाडक्या बहिणींना या व्यतिरिक्त कसं पात्र करायचं हेच ठरवलं आहे. अगोदर नोव्हेंबर डिसेंबर हप्ता द्या. जे काही 10,000 कोटी तुम्हाला जो फायदा झाला आहे आणि नंतर मग नोव्हेंबर डिसेंबर हप्ता खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आला नाही, त्यावेळेस जे ती रक्कम ते पण रक्कम जवळपास 5,000 कोटी असेल माझ्या अंदाजाने. असे करून टोटल 15 ते 20 कोटी रुपये हे लाडक्या बहिणीचे सरकारने वाचवलं आहे. ते 15 ते 20,000 कोटी रुपये सरकारच्या खिशामध्ये आहे. परंतु सरकार लाडक्या बहिणी देत नाही. तर सरकारला विनंती आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर क्रेडिट करावा. याबद्दल जे काही प्रोसेस आहे ते चालू करावी. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता ज्यांना आला नाही त्यांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता लवकरात लवकर जमा करावा. आणि यामध्ये मार्च आणि एप्रिलचा जो काही हप्ता आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही, ते पण हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करावं. कारण हे जर हप्ता त्यांनी जर देऊ शकले नाहीत, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही, हा जर हप्ता त्यांनी देऊ शकले नाही तर सरकारचा यामध्ये 20 ते 25 कोटीचा फायदा हा असणार आहे. सरकार प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक वितरणामध्ये 10-15 कोटी कसं वाचवायचं याकडे लक्ष देत आहे. प्रत्येक वितरणामध्ये 10 कोटी, नंतर त्या दुसऱ्या वितरणामध्ये 15-20 कोटी असं करत करत सरकार हे 20 कोटी पर्यंत पोहोचला आहे. एवढे पैसे सरकारच्या खिशात आहे. हा पैसा लाडक्या बहिणीचा आहे आणि तो पैसा लाडक्या बहिणीला लवकरात लवकर द्यावा याची विनंती सरकारला आहे. तर चॅनल जर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या घरात मिळत राहतील. नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.